देशातील सर्व बंधू भगिनींना बुद्ध पौर्णिमेच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा आणि कामगार दिवस या निमित्तानं सर्व माझ्या देशातील सर्व कामगार बंधू भगिनींना कामगार दिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा आणि जय जय महाराष्ट्र मामुचा, जय जय महाराष्ट्र मुचा, जय भवानी, जय शिवाजी. महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा मित्रांनो. तर बघा, आमच्या थोर पुरुषांनी आम्हाला दिलेलं हे किती मोठं हे वैभव जे आहे आज आमच्या या थोर पुरुषांमुळे शांतीचा संदेश प्रदान करणारे तथागत भगवान गौतम बुद्ध यांनी आम्हाला शांतीचा संदेश दिलेला आहे पूर्ण जगाला. शिवरायांनी स्वराज्याची स्थापना करून सनी महाराष्ट्र हा आम्हाला स्वराज्य स्थापन करून दिलेला आहे. जय शिवराय. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कामगारांच्या हितासाठी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वातंत्र्याच्या पूर्वीपासूनच 1942 ते 1946च्या दरम्यान श्रम कार्यालय, श्रम विभाग, ESIC एम्प्लॉईज इन्शुरन्स कॉर्पोरेशनची स्थापना केली. मजदूरांच्यासाठी त्यांनी जर का मजदूराला सुट्टी, काही त्याचे वैद्यक त्यांचे काही हे घडले, त्यांचं बुवा ॲक्सिडेंट झाले काम करताना किंवा त्यांना आजारी असल्यावर काही जे सुट्ट्या लागतात, यासाठी कर्मचारी राज्य विमा या संघटनेची स्थापना बाबासाहेबांनी केली. ही सर्व करूनसुद्धा बाबासाहेबांनी इन्शुरन्स प्रदान केलेला आहे प्रत्येक कामगाराचा. दुसरी गोष्ट अशी, महिला कामगार त्यावेळेच्या काळामध्ये कोयल्याच्या खदानी, या कोयल्याच्या खदानी आमच्या देशाच्या उन्नतीसाठी खूप महत्त्वाचं होतं. त्यावेळेस कोयला खदान यांनी आपल्या देशाच्या उन्नतीमध्ये खूप मोठं योगदान दिलेलं आहे. आणि त्या कोयल्याच्या खदानमध्ये काम करणारे कामगार, विशेष करून महिलांना टोटली कोयल्याच्या खदानमध्ये काम करण्याचं त्यांनी बंदी करून टाकलेली होती, कारण खूप ॲक्सिडेंट होत होते. त्यानंतर महिलांसाठी सुट्टी, महिलांना, गर्भवती महिलांना सुट्टीचं प्रावधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळेस केलेलं होतं. दुसरं, महिलांना मूल मोठं होत असताना 18 वर्षाचं मूल व्हायच्या आतमध्ये ती कधीही महिला आपल्या मुलाच्या पालनपोषणाच्या जबाबदारीसाठी ती वर्ष ते 2 वर्षापर्यंत सुट्टी ती कधी घेऊ शकते. आणि ही सुट्टी पेड डॉक्टर बाबासाहेबांनी दिलेली आहे महिलांना. तर मित्रांनो, अशा प्रकारे या थोर पुरुषांची कितीही गुणवत्ता आपण गायली ती कमीच पडणार आहे, कारण यांच्या थोर पुरुषांचे कामं हे खूप अविश्वसनीय आणि खूप मोजल्या जाणार नाही, कोणत्याच पॅरामीटरने मोजल्या जाणार नाही. तर तथागत भगवान गौतम बुद्धांच्या चरणी प्रार्थना करून मी माझा ब्लॉग संपवतो मित्रांनो. तर माझा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कॉमेंट नक्की करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. जय हिंद, जय भारत, जय संविधान. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. नमो बुद्धाय आणि जय शिवराय.